तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर अखेर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता आता पात्र लाभार्थ्यांना जमा होणार आहे। कारण या हप्त्यासाठीचा जो निधी आहे तो वितरित करण्याबाबत शासनाने जी.आर. हा निर्गमित केलेला आहे। तर या जी.आर. मधून आपण हा निधी वितरणाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि याचबरोबर ही देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत की या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कोणते असणार आहेत व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा 7व्या हप्त्याचा लाभ हा जमा होणार आहे। ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी.आर. आणि या जी.आर.चा विषय तुम्ही येथे पाहू शकता। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये तुम्ही पाहू शकता 1932 कोटी 72 लक्ष इतका निधी हा वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या शासन निर्णयाचा असणार आहे। त्याचबरोबर या शासन निर्णयाची दिनांक तुम्ही पाहू शकता 3 सप्टेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानंतर या जी.आर.ची प्रस्तावना आहे। या प्रस्तावनेनंतर हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामध्ये जो निधी आहे तो वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, पण तत्पूर्वी हा जो निधी आहे तो तर वितरित करण्यातच येणार आहे। आज जी.आर. देखील आलेला आहे। तर हा जो निधी आहे तो आता उद्यापासून जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। पण हा जो निधी आहे हा कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे याविषयीची सविस्तर आपण सुरुवातीला माहिती जाणून घेणार आहोत। जसं की आपण याआधी देखील एक व्हिडिओ टाकून अपडेट दिली की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7वा हप्ता त्यांनाच जमा होणार आहे ज्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता मिळालेला आहे। असे शेतकरी की ज्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे पैसे आहेत जो लाभ आहे तो त्यांच्या खात्यात जमा झाला त्यांच्याच खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो 7वा हप्ता आहे त्याचा देखील निधी हा जमा होणार आहे। त्यामुळे ज्यांना आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळाले त्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जो 7वा हप्ता आहे तो देखील 100% मिळणार आहे। तर हे आहेत त्या योजनेअंतर्गतले पात्र लाभार्थी। तर चला मग आता आपण या शासन निर्णयामधून जाणून घेऊयात की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो 7वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी किती निधी आहे व कशा प्रकारे तो वितरित करण्यात येणार आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे हा शासन निर्णय आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचा म्हणजेच माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025 मधील लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1932 कोटी 72 लक्ष इतका निधी हा वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर या शासन निर्णयान्वये जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता आहे तो हप्ता पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी जो आहे तो 1932 कोटी 72 लक्ष एवढा निधी हा वितरित करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे। आता पुढील 2 ते 3 दिवसातच जे या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी जे पात्र लाभार्थी असणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे या योजनेचा हप्ता हा 100% जमा होणार आहे। आणि ज्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना या योजनेअंतर्गत 7व्या हप्त्याचा लाभ देखील मिळालेला नाही। तर तुमच्या अर्जामध्ये जर काही त्रुटी असेल किंवा तुमचं KYC बाकी असेल किंवा इतरही कोणती प्रोसेस जर बाकी असेल तर ती करून घ्या। केल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला देखील या योजनेचे पैसे मिळण्यास मदत होईल। तर ही होती या संदर्भातली सविस्तर माहिती जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्राला ही माहिती नक्की शेअर करा। धन्यवाद।